आज ना मला खूप भयानक स्वप्न पडलेलं. ते प्रोसेस करण्यातच सगळा वेळ गेला आणि मी 10 वाजता ऑफिसला निघाली. कॅन यू बिलीव्ह इट? 11:45ला पोचली. पटकन दुकान उघडलं आणि कामं फटाफट करून घेतली. आज लंचला आम्ही तिघींनीच जायचं ठरवलं. असं म्हणतात की जिथं आपण काम करतो तिथं कोणी फ्रेंड्स होऊ शकत नाहीत. पण ह्या दोघी ज्या आहेत त्या माझ्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. दरवेळी जेव्हा आम्ही तिघी बाहेर जातो तेव्हा आमच्या नेहमी खाण्याच्या, कल्चरच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याच्याच गोष्टी होतात. कारण हेच आहे, मी मराठी, एक दिल्लीवाली आणि एक पंजाबी. त्यामुळे गप्पा मारताना कधी टॉपिक नाही असं कधीच होत नाही. 4 वाजता ज्यांचे बर्थडेच होते त्यांचं ऑफिसमध्ये सेलिब्रेशन झालं आणि मी ऑफिस वर्क फिनिश करून 5 वाजता निघाली. बाहेर मस्त पाऊस येऊन गेलेला आणि वातावरण खूप प्रसन्न झालेलं. म्हणूनच आज मी मेट्रो स्टेशनला वॉक करून जायचं ठरवलं. बाहेर मस्त हवा सुटलेली. ऑन द वे एक दत्त मंदिर दिसलं. म्हणलं जावं आणि दर्शन करावं. फायनली मी मेट्रो स्टेशनला पोहोचले. मेट्रो काही आली नव्हती म्हणून थोडा टाईमपास केला इकडे तिकडे. आज पण मेट्रोला खूप गर्दी होती त्यामुळे मला उभा राहूनच प्रवास करावा लागला. 1 तासाच्या प्रवासानंतर खूप कंटाळा आला म्हणून घरी गेले आणि मस्त चहा टाकला. सकाळच्या भयानक स्वप्नामुळेच कदाचित मी माझं इंट्रोडक्शन द्यायचं राहून गेले. नमस्कार मंडळी, मी गौरी. माझे असेच डेली व्लॉग पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा. टिल देन, बाय बाय.